आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचा मुरंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 किलो आवळे घेतलेले आहेत। आवळ्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आवळे धुवून घेतल्यानंतर आवळ्यांना कपड्याने चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे। आवळे कोरडे करून घेतल्यानंतर या आवळ्याला आपल्याला अशा प्रकारच्या काटेरी चमच्याने छेद करून घ्यायचे आहेत। प्रत्येक आवळ्याला आपल्याला छेद करून घ्यायचे आहेत। आवळ्याला छेद करून घेतल्यानंतर हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। 1 किलो आवळे वाफवण्यासाठी मी 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। 5 मिनिट आवळे चांगले वाफवून घेतलेले आहेत। 1 किलो आवळ्यासाठी मी 1 किलो साखर घेतलेली आहे। 1 किलो आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी 1 किलो साखरच वापरायची आहे। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। साखर चांगली आवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता साखर चांगली विरघळलेली आहे। या आवळ्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। चांगलं आवळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या साखरेच्या चाचणीमध्ये आता आपल्याला हे आवळे 5 मिनिट चांगले वाफवून घ्यायचे आहेत। साखरेच्या चाचणीमध्ये आवळे 5 मिनिट वाफवून घेतल्यानंतर साखरेची 1 तारी चाचणी तयार झालेली आहे आणि या चाचणीमध्ये आवळे पण छान शिजलेले आहेत। आता या आवळ्याच्या मुरंब्यामध्ये विलायची पावडर घालून घ्यायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत या साखरेच्या चाचणीमध्ये आवळे 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत। 10 मिनिट साखरेच्या चाचणीमध्ये आवळे शिजवून घेतल्यानंतर आवळ्याचा कलर चेंज झालेला आहे। पहिल्यापेक्षा साखरेची चाचणी पण घट्ट झालेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। या पातेल्यावरून झाकण ठेवून रात्रभर हा आवळ्याचा मुरंबा झाकून ठेवायचा आहे। आवळ्याचा मुरंबा थंड करून घ्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी आवळ्याचा मुरंबा हा पूर्ण थंड झालेला आहे। आता आवळ्याचा मुरंबा आपल्याला काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये भरून घ्यायचा आहे। रसरशीत लुसलुशीत एकदम गुलाबजामुनसारखा आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे। हा मुरंबा आपल्याला काचेच्या भरणीमध्येच भरून ठेवायचा आहे। हा मुरंबा वर्षभर छान टिकतो। मी बनवलेला आवळ्याचा मुरंबा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।